प्राइस आणि कॉस्ट OX अक्षरावर आउटपुट दाखवलेले आहे. OX अक्षरासमांतर असा सीमांत प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती वक्र आहे. या सरासरी प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र आणि खालूवरती छेदल्यामुळे याच बिंदूमध्ये सीमांत प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती सीमांत खर्च आणि सरासरी खर्च किंवा सीमांत प्राप्ती जी आहे ती कशी झालेली समान झालेली. म्हणजे आपली अट काय सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती म्हणजे सीमांत खर्च वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्राला याच बिंदूमध्ये छेदून गेल्यामुळे काय झाले सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती ही अट पूर्ण झालेली आहे. ते आपण मग शिकून समजून घेतलं. आता बोनस पद्धतीतील समतोलाची दुसरी अट आहे की समतोल बिंदूमध्ये सीमांत खर्च वक्राने सीमांत प्राप्ती वक्राला खालून वरती छेदणं. ही अट जर पूर्ण होत असेल तरच त्या पूर्ण स्पर्धेतील व्यवसाय संस्थेचा समतोल अन्यथा होत नाही. आता OX अक्षरावर निश्चितच आउटपुट दाखवलेले आहे. OY अक्षरावर प्राइस आणि कॉस्ट दाखवलेली आहे. OX अक्षरा समांतर असा सरासरी प्राप्ती वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्र त्याला आपण मागणी वक्र देखील म्हणतो. बरोबर? म्हणजे या वक्राला सीमांत खर्च वक्र जो आहे असा खालून वरती जाणारा दाखवलेला आहे. आता अट काय आपली की सीमांत खर्च वक्र जो आहे तो सीमांत प्राप्ती वक्राला खालून वरती छेदून गेला पाहिजे. वरतून खाली छेदणारा नकोय, खालून वरती छेदणारा हवा का तेच आपल्याला आता या ठिकाणी समजून घ्यायचे. बघा ज्यावेळेस या सीमांत प्राप्ती वक्राला या आडव्या सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र वरतून खाली छेदतो त्यावेळेस कंडिशन काय असते किंवा ती स्थिती कशी असते तर वरतून खाली ज्यावेळेस तो स्पर्श करतो त्यावेळेस खर्च निश्चितच वरती असतो. सीमांत खर्च वक्र सुरुवातीला म्हणजे खर्च कसा असतो जास्त. म्हणजे S1 या बिंदूचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस S1 हा बिंदू असा दर्शवितो की या ठिकाणी